जय माऊली देवा. लिहून ठेवा माहिती आहे आजच्या ग्रंथावर. हो हो कधी सुरू केला? हो हो माऊली. ठीक आहे. हो माऊली. आता आहे का पान नंबर आमचं 24 जुन्या ग्रंथावाले 24 वर या. हेडिंग आमची 2 नंबर आहे. आणि जन्म मरण केम टळशे भाई. आमचं जन्म मरण कसं टळेल? साधूनो समागम करे जाई. साधूचा समागम म्हणजे श्रवणाच्या संबंधानं साधूच्या संगतीत साधकानं राहावं. साधू नो समागम करिये जाई. साधूचा संग करावा, संबंध करावा, श्रवण भक्ती करावी आणि त्याच्या सोबत राहण्याचा योग यावा. त्यानुसार त्यांची सेवा घडते, त्यांचा बोध मिळतो आणि त्यांच्या संगतीला मी कोण कळतं. म्हणून साधूनो समागम करिये जाई. जन्म मरण के मटळे म्हारे. तू कोण हूँ एवो विचार करे ते बारे. तू कोण छू एवो विचार करे ते बारे. हूँ कोण, मी कोण आहे याचा विचार त्यांच्यापाशी बसून करावा. ते तुम्हाला विचार सांगतात म्हणजे विवेक सांगतात. म्हणजे मी कोण हे मला माहित नसतं. म्हणून आपण कुणालाही आपलं मन कुठे फिरतं. मी कोण केव्हा कळतं तर तेव्हा ज्ञान हृदयाला मिळतं, बुद्धीला. तेव्हा मी कोण कळतं आणि अज्ञान तिथं पूर्ण विराम होतं. इंद्रियाचा संबंध संपतो, अविद्येचा रस्ता बाजूला होतो. बुद्धीला भगवंताकडे जाण्याचा प्रवेश मिळतो आणि त्या बोधाच्या रस्त्यावरून ती ईश्वराकडे जाऊ शकते. त्याला म्हणतात अध्यात्म बुद्धीची प्रवृत्ती. अध्यात्म बुद्धी प्रवृत्ती होती तेव्हा देहाची अनुभूती संपत्ती आणि इंद्रियाचा विकार हलका हलका कमी होतो. कारण त्याचं मूळ की संतांच्या संगतीतून वेदाचा बोध आत जातो. ते पापाला नाश करून पुण्याचा साठा तयार होतो. एका क्षणात असं होतं की तुमच्या कोटी जन्माचं जे पाप साचलेलं असतं त्याचं फल हे अज्ञान असतं आणि त्याच्यामुळे देहाचा संबंध सतत असतो. ईश्वराचा संबंध होत नसतो. बद्धताला नाव असतं आणि देह मी अशी जाणीव असती. परमात्म्याची जाणीव कधीच नसती. म्हणून अध्यात्मशास्त्राच्या ग्रंथाचा सुरुवात करणार पंचकरण मी कोण हे प्रश्नाला आरंभ करताना साधकाला साधू सांगतात की दिसणारा स्थूल देह सूक्ष्म देह तू नाहीस, कारण देह अज्ञान तू नाहीस. त्याला ओलांडून जाणारी बुद्धी परमेश्वराला जाणून तिथं थांबते, देहापाशी थांबत नाही. ती बुद्धी रामाला पशी जाते आणि रामाला ओळखते आणि रामच बनते नाम ब्रह्म. कारण तुम्हाला ब्रह्म झेपत नाही, कळत नाही. तुम्हाला राम कृष्ण नाव माहिती आहेत. तुम्हाला उदाहरणे घाण आहे तुमचं, कारण नामात अडकलो आपण. नामात आहेत का ज्ञानात आहेत आपण? सांगा. नामात आहे माऊली. किती विचित्र आहे आपलं. तिच्या पुढे सरकायचंच नाही. नाम घेऊ नका असं म्हणत नाही मी. पापाला वाली बनणार नाहीत आम्ही लोक. तुमचा समज लेख घाणेरडा असतो, इथं ते आवडत नाही. काय कमाल आहे विचित्र लोकांचे. नाम आणि नामी यांचा अभेद आहे. ज्याचं नाव आहे तो मूळचा कोण आहे? तुम्ही जन्माला यायच्या आधी तुम्हाला नाव होतं का? नाही माऊली. जन्म झाल्यावर तुम्हाला झाल्याबरोबर नाव आहे का? नाही माऊली. मग तुम्ही त्याला नाव दिलंय का? नाव होतं जन्मताना? नाव दिलंय माऊली. मग त्याला नाव तुम्ही दिलंय, त्याला नाव नाहीये. कळालं का? आता नाही अजून मी नाही कळालं माऊली. नाव दिलंय आपण त्याला. जसा हा देह जन्मतो तर बुद्धीला तो माझा वाटतो आणि नामाला ते धारण करते आणि देहाला माझं म्हणते. इंद्रियाचा बुद्धी संबंध करते, विषय आत जातो, अंतःकरणाला तो आवडतो आणि अंतःकरणाचा विषयाचा संबंध होतो. तेव्हा वृत्तीत विकार येतो, देहाचा आकार आवडतो, परमात्मा दूर जातो, मोहाचा पडदा येतो, ईश्वराचा जीवाचा
दुरावा तयार होतो त्याला म्हणतात बंधन. साष्टांग दंडवत माऊली. खूप चिंतन छान आहे बेटा. आपण कुठं लांब पडल्यावर आहे काय माती दगड माहित नाही, नुसता अभिमान. एक कोणतं स्तोत्र पाठ झालं, कोणता एक काय अध्याय पाठ झाला काय, त्याच्यातच त्या शब्दातच अडकतो आपण. अनुभूती कधी घ्यायची, वेदांताची स्थिती कशी भोगायची, प्रत्येक देहाचा वाद कसा करायचा, आवरणाचा नाश कसा करायचा, वृत्तीला आत कसं पाठवायचं, ईश्वराला कसं ओळखायचं, जडाला कसं सोडायचं, अनुभवाला कसं भोगायचं आणि आत्मस्वरूपात कसं थांबायचं. बुद्धीला त्याला जाणायचं, तिथं तिनं जायचं. स्वरूपाला तिनं पाहायचं, तिथं तिनं एकरूप व्हायचं. स्वरूपाशी एकरूप होताना ज्ञान लागतं, बुद्धीला श्रवण लागतं, हृदय पावन लागतं, मध्ये अध्यात्म लागतं. तेव्हा देहाचा जगताचा लिंग देहाचा नाश होतो आणि ईश्वराचा आणि जीवाचा अभेद होतो. तिथं सुखाचा अनुभव येतो आणि दिसणाऱ्या दृश्याचा नाश होतो. अविनाशी तिथं प्रगट होतो. हो माऊली. खूप सुंदर. काहीच कळत नाही, माहित नसतं. काय वाणीने उच्चारलेलं तेवढाच अभिमान असतो. अहंकार जिवंत असतो, देहाचा संबंध असतो, वृत्ती ईश्वरातली नसती, अध्यात्माची शक्ती नसती, सद्गुरूची भक्ती नसती, वेदाचं तप नसतं आणि आयुष्यामध्ये सत्संगाचं त्रुटी असती आणि स्वतःला अभिमान मरणांत असतो. हो माऊली. तपस्या नाही, बोध नाही, साधूची संगती नाही. साधू म्हणजे वेदांत देणारा, अज्ञान काढणारा, आत्मज्ञानाला हृदयात भरणारा, अज्ञानाचं बीज कापणारा, ब्रह्मस्वरूपाला जाणून देणारा आणि चित्ताला चिन्मय करणारा असतो. त्याला गुरु म्हणावं. निघाले उठसुट कुणाला बी. जो रक्त आटून बोलतो, जो जगाची तळमळ करतो, जो वेदाला बाहेर काढतो, जो अज्ञान संपवतो आणि जो जीवाला ब्रह्म करतो, जो वेदांत चित्तात भरतो, जो जीवाला शिव करतो, जो जगताचा वाट करतो, जो हृदयाला पावन करतो, चित्ताला चिन्मय करतो, जो सतत ईश्वराचा संबंध घडवून देतो, देहाचा संबंध तोडून टाकतो, तो गुरु. वा रे वा तुझा गुरु. हाय, किती फरकटलेली अवस्था असते. श्रद्धेचं स्थान वेगळंय, पण ब्रह्मविद, ब्रह्मवर्यान, ब्रह्मवरिष्ठ ह्या अवस्था भोगणारे सद्गुरु रंगनाथ महाराज, त्यांची परंपरा चालवणारे तसेच असतात महान. त्यांचं ज्ञान छान, त्यांच्या अंतःकरणात ईश्वराची जाण, तेच ब्रह्मज्ञानी जगाला तारणार. असे असले तर नमस्कार. हो माऊली. अशीच पाहिजे. अगदी बाकीच्या गप्पा आमच्या ताई तशाच आहेत. काय आमच्या ताई तशाच आहेत. नाही बेटा, आमची परंपरा, आमच्या गुरुचं वैभव की जे वेदांताचा झेंडा फडकवला, विचारसागर असे अध्यात्माचे ग्रंथ 50 ते 100 गावात परभणीच्या भोवताली फिरले, साधक निर्माण केले. साष्टांग दंडवत माऊली. खरंच आहे. सत्य आहे. तुम्हाला पचत नाही ते तुमची अवस्था घाण आहे, कारण तुम्हाला झेपत नाही. नाही झेपत, कारण ह्या गुरुचा अभिमानच नाही ना. 56 गुरु. अरे रामा, ज्यांना तुला बोध दिला, ज्यांना तुझ्या अध्यात्माचा पडदा, अज्ञानाचा पडदा फाश केला, ज्यांना अध्यात्माचं रोप लावलं आणि जीवाला ब्रह्मस्थितीचा जो तुम्हाला बोध, जो रस्ता दाखवला, त्या रस्त्यावर बुद्धीला आणलं आणि ते ज्ञानाच्या बोधाच्या रस्त्यावर चालायली आणि स्वरूपाला ती जाणायली, हृदयातल्या अज्ञानाला टाकायली
आणि आत्मस्वरूपाला जाऊन भिडायली, तिला मोक्ष घडायला अशा गुरुला काय म्हणावं? पुराण वळून टाकावा. सुरटेन भुरटेन कोरटेन चोरटेन काय रे. अरे देवा, ढिगच्या ढिग त्या गुरुचे पडले. ढिगच्या ढिग, काही घेणं नाही घेणं नाही, तळमळ नाही, अध्यात्माचं चिंतन नाही. सांगितलं तर वाचून दाखवतो. नुसते वाचते फुत्तर खाली एकदा वरी वाचते तर तुम्हाला ऐका म्हणते. तर आम्ही ऐकायला आणि तुमचं बी ऐकतो तर त्यांचं बी. बर बाप्पा, ऐका, मुक्त व्हा. पुन्हा कशी बी जा, पण मुक्त. एकच वचन असतं सद्गुरुनाथांचे, तळमळ. महाराज म्हणायचे, एक तळमळ, एक वळवळ, एक मळमळ, एक कळकळ, असे 4 प्रकारचे असतात लोक. फक्त तळमळ करणारा वेदांती ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असतो. तो जीवाला ब्रह्म करतो, वेदांताला आत भरतो आणि स्वरूपाला प्रगट करतो, जगताचा वाद करतो, वेदांताला सतत धरतो आणि जीवाला जगाला तारतो. तो ब्रह्मनिष्ठ असतो. हो माऊली, साष्टांग असतो दंडवत. की नाही? हो माऊली. असं असतं. वैरंगात फिरणारा आणि उडणारा त्याच्यापाशी ब्रह्मनिष्ठ आहे का? या जन्मात तर नाही होणार त्याची. तेच ब्रह्मनिष्ठ नाही बहिरंगात मरायला. ते सांगतं का अंतरंग? नाही अरे देवा, चलू द्या धिंगाणा, करा धिंगाणा त्यांच्या संगत. आमचं काय चाललं? चला. जन्म मरण के मटळे भाई, साधूनो समागम करिए जाई. जन्म मरण के मटळे से मारे, हूँ कौन छू एवो विचार करे ते बारे. हूँ कौन छू, मी कोण आहे याचा विचार कर बारंबार. जन्म मरण के मटळे से भाई, आमचा जन्म आणि मरण कशाने टळेल? साधूनो समागम करिये जाई. साधूचा समागम, त्याचा बोध, त्याचं श्रवण, त्याची भक्ती, त्याच्यावर प्रीती केलं तर तो तुम्हाला जन्म मरण के मटळेसे मारे हे सांगतो आणि जन्म मरणातून काढतो. हे कोण हो छू, छू गुजराती भाषा आहे. छू, हो कोण छू एवो विचार करे ते बारे. मी कोण आहे त्याचा विचार करावा आणि तू कोण आहेस हे सद्गुरूंना सांगावं. त्याला म्हणतात पंचकरण. साष्टांग दंडवत माऊली. मी कधी हॅलो मायाताई मारणारे, स्वरूपाला प्रकट करणारे, जीवाला चिन्मय करणारे, जगताचा बात करणारे आणि अर्ध्यातला रामाला बुद्धीत आणणारे, तो आमचा प्राण आहे. मग कुणाच्या बापाचा बाप असू दे त्याला आम्ही मानतो, बाकीच्याला नाही. आम्ही खरा म्हणत नाही. आहेत ना त्यांच्या मार्गावर, कोणाला कोणचा कर्माचा, कोणाला उपासनेचा, कोणाला हे असं बहिरंगाचा, कोणाला चित्त शुद्ध करते. चित्ताला चिन्मय करता येत नाही त्याला, तर बहिरंगात येते. त्याला काय येते का? काय कीर्तन, परवचन, दुसरं करता काय आहे? एक गाव, 2 गाव, 10 गाव पण बोध नाही. अंतकरणाचा वाद नाही. अंतकरण भगवंतामध्ये एक नाही आणि अंतकरणाचा विकार गेला नाही म्हणजे बहिरंग. अंतकरण फक्त स्वच्छ करतो. धुतात, खरकटे भांडे घासले की घरात आणायचे. तसं अंतकरण शुद्ध केलं तेवढं काम झालं. चला पुढचं घर. कळतं का नाही भांडे घासलेलं? हो माऊली, कळतंय ना. घासा भांडे मरुस तर. नाही माऊली. पुढे काही कामच नाही ना. म्हणजे कुणाला कोणते प्रगल्भता दिली देवानं, कुणाला कोणचं दिलं, कुणाला कोणत्या श्लोकाच्या अंतकरण धुवून काढ बाप्पा सांग बहिरंग, आणि कुणाला अंतकरणात बोध भर, कुणाला वेदाचा सागर तयार कर, चित्ताला चिन्मय कर, वेदाचा रसभरित अर्थ बुद्धीतून प्रगट कर आणि साधकाला सिद्धांत प्रगटून साध्यापर्यंत पोहोचव. असं काम केलंय. प्रत्येकाचं काम आहे. त्याचं काय चूक आहे विचारायची? आणि त्याला पाया पडा, बरं झालं गर्दा तिकडे गेला भरणा.
भंडाऱ्याचं जेवण रस्त्यावर, भंडाऱ्याचं जेवण रस्त्यावर, सवळ्यातलं जेवण घरात. हो माऊली. माऊली. खरंच आहे. सगळ्यात आहे हे सगळ्यात. भंडारेच भंडारे आणि जेव्हा रस्त्याला ते मी चांगलंच आहे, दान होत आहे. पण आत्मज्ञान नाही. दान आहे आणि हे ज्ञान आहे. फरक आहे. किती फरक आहे ज्ञान आणि दान. बापरे. जन्म मरण के मटळसे भाई, हा प्रश्न आहे साधकाचा सिद्ध महात्म्याला. मी जन्माने मरायलो, आईच्या गर्भात फिरायलो, ह्या लेकराला माझं घर म्हणायलो, ह्या जन्मात ते लेकर, त्या जन्मात ते नवरा, ह्या जन्मात हे नवरा, ह्या जन्मात हे घर, त्या जन्मात ते कुळ, ह्या जन्मात ते गाव, कुठलं पाण्यातलं गाव, कुठलं हवेतलं गाव, कुठं झाडावरचं घरट. एक घर आहे का तुम्हाला? कुणाला जमिनीच्या खाली हो माऊली. आहे की नाही? हो माऊली. तुम्ही समुद्रात जन्म देत हजारो वर्ष, लाखो वर्ष. मासेच मासे, लाखो नमुन्याचे मासे, लाखो नमुन्याचे सर्प. वा, तुम्हाला वाटतं बोलती याच्यामुळे जीव जळतो आमचा. हे अंतःकरणातून सांगतो आम्ही की बहिरंगानं मोक्ष नसतो, फक्त अंतःकरण धुतल्या जातं. खरकट वासना आहे, शुद्धता आहे, ती अशुद्धता जाती, ह्याच्या पुढे काही होत नाही. आणि मरुस्त ते त्याचे धंदे संपत नाही. संपवतात का धंदे? नाही माऊली. नाही माऊली. धंदा ते त्यांचं कसं संपलं. मी खूप महाराज बघितले, न विचार सागर, न अमृतानुभव, न पासष्टी. निष्काम केलेल्या वैदिक शुभ कर्माच्या अनेक जन्मामध्ये, बघा नीट ऐकत झाला, निष्काम केलेल्या वैदिक शुभ कर्माच्या समुदायाच्या फळप्राप्तीने व प्रसन्न झालेल्या ईश्वराच्या अनुग्रहाने, शांती, दांती, श्रद्धा इत्यादी साधनाने संपन्न झालेल्या जिज्ञासूला या आपल्या जन्ममरणाचे मोठे दुःख कसे टळेल, म्हणजे कोणत्या उपायाने निवृत्त होईल, अशी जर जिज्ञासा उत्पन्न झाली तर या मुमुक्षुने खऱ्या साधूजवळ जाऊन त्याचा समागम करावा, संबंध त्याच्यासोबत राहावं. कळाली का मराठी? हो माऊली. कळालं. अनेक जन्मामध्ये, एका जन्मात नाही. निष्काम कर्मा, वैदिक शुभ कर्माचा समुदाय, त्याची फलप्राप्ती पुण्य जर झालं तर त्याचं अंतःकरण प्रसन्न होतं आणि ते साधूकडे जातं. त्याला वेदांती ग्रस्त संत मिळतात आणि त्याला तो म्हणतो की माझा जन्म आणि मरण कसं टळल, मला आत्मज्ञान कसं मिळल, मी कोण केव्हा कळल, हे मला सांगा. खूप छान माऊली. खरंच किती सुंदर प्रश्न आहे. त्यांनाच मिळतात माऊली साधू. मग खरे साधू त्यांनाच मिळतात, नाही तर बाकीचे बहिरंगात फिरतात. इकडं या ना, हाताची पूजा, तोंडाची पूजा. रे राम, वैदिक शुभ कर्माच्या समुदायाचं पुण्याचं फल तर चित्तात समाविष्ट झालं असं, आणि मग ते पुण्यानं बुद्धी योग्य बनती आणि मोक्षत्व येतं आणि जन्म आणि मरण कधी संपल हे दुःख होतं आणि साधूची संगती मिळती आणि वेदाची स्थिती भोगता येते आणि देहस्थिती त्यागता येते. त्याला म्हणतात पंचकर. कळालं? हो माऊली. पुढचं शिष्य म्हणतो, महाराज साधू शब्दाचा अर्थ काय? कोपीन, लंगोट, तुंबा इत्यादिकाचे धारण करून केवळ बाह्यवेशीवरून लोकांस फसवून स्वतःचा निर्वाह करीतो, जो जगभर फिरत असतो, तो साधू का? जो भगवा घालतो, हातात कोपीन घालतो, पुन्हा लोकांना नाना वेश धरून फसवतो, पोटाचा निर्वाह करतो, मठ बांधतो, धन कोटीने कमवतो, असा साधू का? त्याला साधू म्हणायचं का? साधूचं लक्षण काय? जगभर फिरतो तो साधू आहे का? की साधूचे लक्षण याहून काही वेगळे असतात? ज्या लक्षणावरून खऱ्या साधूच्या स्वरूपाची ओळख पटल्यावर त्याचा समागम, त्याचा संबंध केल्याने, त्याचं श्रवण केल्याने जन्म मरणाचे क्लेश निवृत्त होतात. ती साधूचे लक्षणे मला कृपा करून सांगा. साधू कोण असतो? भगवा घातल्यावर, मठ बांधल्यावर, लोकाला लुबडल्यावर तो साधू आहे का? तो बोंदो. मग गुरु म्हणतात, अरे बाबा
तो साधू जो स्वधर्माचा त्याग करीत नाही, ज्याच्या ठाई सर्वदा समदृष्टी, वैराग्य, शांती, दांती, धैर्य, दया, अधंब, अमान, अक्रोध, क्षमा, अद्वेष, सुचित्व इत्यादी शुभगुण असतात, असा साधू क्षत्रिय वेद आणि वेदार्थ जाणणारा असतो. ते महाराज म्हणते आम्हाला विचार सगळं येत नाही, आम्हाला नाही सांगता येत नाही, आम्ही लोकांना बोलायला पोचितो आणून. तू कशाला बसला मग इथं नागाच्या बेळ्यात, त्या बरोबर कशाला बसला? दूध प्यायला वय हो माऊली. कळालं का? हो हे तुमचं बरं येत नाही, ज्ञान सांगता येत नाही, विचार सगळं वाचून दाखवतो. अरे राम, साधू कसा असावा? स्तोत्रीय, वेद आणि वेदार्थ जाणणारा, ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निराकार होणारा. या दोन गोष्टींनी मुख्यत्वे करून पूर्णपणे युक्त असला तर त्या साधू सद्गुरु म्हणावे. नाहीतर तो नुसता गुरु असतो, कानात मंत्र टाकतो, बहिरंगात नेतो, जगाला फसवितो, अज्ञान त्याच्याकडून निघत नसतं, तो भ्रम काढीत नसतो, तो बुद्धीला ब्रह्मस्वरूपापाशी नेत नसतो. कारण बहिरंगातून फक्त शुद्धता आहे, अंतरंगातून ब्रह्मरूपता आहे. हो माऊली. हो माऊली. समजून घ्या. आपण सद्गुरूचे, साधूचे, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ असे दोन लक्षणे विशेष करून सांगितली. साधू कोण आहे? श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ, वेदाला जाणणारा, ब्रह्मरूप होणारा, जगाला ज्ञान देणारा, अज्ञान स्वतःच काढणारा, देहाचा संबंध तोडणारा, जग दृश्य हे दृश्य नसून तोच आहे सांगणारा, जीवाचा उद्धार करणारा, इंद्रियाचा विकार काढणारा, आत्मस्वरूपाला प्रगट करणारा, तो साधू. नाहीतर साधू नाहीये. मग तो बहिरंगातलं सांगतो कथा, प्रवचन, नेतो 7 दिवस लोकांना, कमवतो 2 कोटी रुपये, 4000 लोकांना नेतो, 2 कोटी घेतो, वापस येतो. तो साधू नाही. तो बहिरंग देऊन तुम्हाला पुण्य देतो, लोकांना आराम मिळतो तिथे गेल्यावर, बस एवढंच, पुढचा रस्ता नाही. हो माऊली, खरं. अरे आता 2 लक्षणे सांगितली, त्यापैकी एकाच विशेषण युक्त असला सद्गुरु तर चालेल का? त्यापासून कल्याणाचा बोध होऊ शकेल का? नाही. एखादा श्रोत्री आहे, ब्रह्मनिष्ठ नाही, तर त्याच्यापासून बोध होत नाही, तो जगाला मुक्त करत नाही, तर त्याला मुक्तीची वाणी त्याच्या तोंडातून निघत नाही, कारण त्याची त्याला अनुभूती नाही. म्हणून 2 लक्षणानं पाहिजे, तसं तर 3 सांगते, पुढे सांगतील आता. एक लक्षण आपल्याला सद्गुरु मानायचं नाही, तो जीवाचं कल्याण करत नाही, त्याला बोध देता येत नाही, कारण त्याला वेदांत त्याच्या ज्ञानाला माहित नाही, तर वेदांताचा अभ्यास करत नाहीत ते. बहिरंग, कथा, कीर्तन, प्रवचन याच्यामध्ये निपुण असतात, कारण त्याचा व्यवसाय असतो. बस, संपला विषय आमचा. एकाच विशेषणाने युक्त अशा गुरुपासून निसंशय बोध होऊ शकत नाही. एका विशेषणाने युक्त असणाऱ्या गुरुपासून विशेष बोध होऊ शकत नाही. यासाठी वर सांगितलेल्या दोन्ही विशेषणाने युक्त अशा सद्गुरूला शरण जावे. याविषयी तुला एक गोष्ट सांगतो. एक विशेषण असेल तर बोध होत नाही, मुक्ती नाही. 2 असेल तर मुक्ती होती, साधकाला आत्मज्ञानाची शक्ती येते, मनाला तृप्ती होती आणि त्या स्वरूपाची प्रतीती येते, ती खरी जीवन मुक्ती. हे 2 लक्षण असल्यावर होतं. एक लक्षण असेल तर काय होतं, एक तुला गोष्ट सांगतो, ऐक. स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाचा दृष्टांत. कोणी एक स्वदेशी जावयास निघालेला ग्रस्त आपल्या रस्त्याने चालत होता. त्याला वाटेत एक नदी लागली. तिथून तो पार जाण्याच्या हेतूने त्याने नदीच्या काठावर राहिलेल्या लोकांस विचारले की मला नदीचा पार जाता यावे, असं काय उपाय करावा. ते ऐकून शरीराने पुष्ट असून मजबूत चालण्याच्या कामात अगदी पटाईत, पण बेटा डोळ्यांनी आंधळा असा एक त्याच्यापैकी इसम पुढे येऊन म्हणाला की माझ्या खांद्यावर तुम्ही बसला तर मी तुम्हाला नदीच्या पार नेईन. त्या आंधळ्याचे ते बोलणे ऐकून नदी पार जाणाऱ्या गृहस्थाच्या मनात असा विचार उत्पन्न झाला, हा बेटा आंधळा असल्यामुळे याला स्वतः नदीचा पार तर बिलकुल दिसत नाही,
असे आहे तर हा मला पार कसा निघून जाईल. केवळ याच्या विश्वासावर जाणे मोठे धोक्याचे आहे असे त्यास वाटून त्याने त्या आंधळ्याचे म्हणणे कबूल केले नाही. इतक्या डोळ्याने उत्तम दिसत होते असा एक त्या काठावर बसलेला पांगळा सदरीत ग्रस्तास म्हणाला की तुम्ही कोणच्याही बरोबर जाण्याची जरूर नाही. तुम्ही स्वतः मी सांगतो तसे जा म्हणजे झाले. नदीत पाणी अगदी थोडे आहे हे मला पक्के ठाऊक आहे. यासाठी मी सांगतो त्या मार्गाने जाल तर सहज पार निघून जाल. असे म्हणून तो कसे कुठून जावे याचे तोंडाने सांगून हाताने दाबू लागला. तो म्हणाले या काठावरून खाली पाण्यात उतरून सुमारे 20 कदम सरळ गेल्यावर उजवीकडे जरासे वळून जाऊ लागला म्हणजे कोणत्याही अडचणीतून पार जाल. हे त्या पांगळ्याचे बोलणे त्यास जाण्याची इच्छा करणाऱ्या गृहस्थाने ऐकले, पण त्याच्या बोलण्यात त्याचा विश्वास बसेना. कारण तो आपल्याशीच विचार करू लागला, हा तर स्वतः पांगळा ह्याला पाय नाही, हो कधी नदीत उतरला नाही आणि ह्याला 20 पावलावर जा सांगायची कशी बुद्धी आहे. कारण तो अंदाजाने बोलतो, हा मध्ये कधी गेलाच नाही, त्याचं ऐकायचं कारण नाही. ह्याचं ऐकणं जर खोटं निघालं आणि मी जर मध्ये गेलो आणि जर मध्ये बुडलो तर मी मरून जाईल. पण ह्या पांगळ्याचं ऐकायचं नाही, हा पांगळा चालत नाही, त्याला 20 पावलं कसे कळाले. हो माऊली. खरंय माऊली. आंधळ्या पांगळ्याची गत छान झाली. तो आपल्याशी विचार करून म्हणाला, या मनुष्याच्या स्वतःला पाय नाही. अर्थातच कोणत्याही दिवशी हा स्वतःला नदीतून गेलेला नाही. त्यामुळे नदीत पाणी थोडे आहे की पुष्कळ आहे त्याला ठाऊक नाही, हे उघडच आहे. अशा स्थितीत त्याच्या केवळ बोलण्यावर भरवसा धरून मी नदीत उतरून चालू लागलो आणि काही अंतरावर गेल्या पाणी जास्त खोल लागून माझी बुडण्याची वेळ आलीच तर मग हा पांगळा मला काय सहाय्य करणार आहे का असं मनात आणून त्याने त्याचे बोलणे कबूल केले नाही. म्हणजे यापासून निष्णात झाले की वस्तुतः तो पांगळा सांगतो आहे ते अगदी खरे आहे. शिवाय नदीत पाणी थोडे आहे हेही खरे आहे. तरी पण सांगणारा स्वतः पांगळा असल्यामुळे त्याच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला नाही, म्हणून तो गेला नाही. इतके होत आहे तोच त्या ग्रस्ताच्या सुदैवाने नदीच्या काठावर तिसरा एक मनुष्य त्याला भेटला. त्याला डोळ्याने चांगले दिसत होते, पायाने चांगले चालता येत होते, तो नदीतून पोहून जाण्याचा समर्थ होता. त्याने त्याला पार जाणाऱ्या ग्रस्तास म्हटले, बाबा माझ बरोबर चल, मी तुला पार नेतो. तेव्हा त्या तिसऱ्या मनुष्याच्या बोलण्यावर त्याचा भरवसा तेव्हाच बसला. त्याच्या मदतीने तो नदी पार उतरून आपल्या गावी गेला. माऊली असे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आम्हाला मिळाले माऊली. आम्हाला भवसागर सहज पार आणि वेदार्थ जाणणारा, हे दोन गुणांयुक्त असलेला श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. श्रोत्रिय म्हणजे वेदार्थ जाणणारा, ब्रह्मनिष्ठ म्हणजे स्वरूपाशी एक राहणारा, जगताचा बात करून मुमुक्षुला ब्रह्मपदी नेणारा. ह्या दोन पदांनी युक्त असलेला सद्गुरु तुम्हाला जन्म मरणातून बाहेर काढतो आणि जो आंधळा बी नाही, डोळस आहे, लंगडा बी नाही, पाय चालणारा आहे, अशा लोकांच्या मदतीनं तो नदी पार करून पुढे गेला. म्हणून श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरु असेल तर तो भव नदी पार करून जातो. नुसतं भैरंग महाराजाकडून पुढे जाता येत नसतं. महाराज 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 पुढे की तुला मधी बहिरंगात पुढ आमचं काय चाल मधी पुढं चलो पुढे आमचं काय जात. आता ऐका वरील दृष्टांताचा सिद्धांत. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणारा मुमुक्षु ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी ज्याला इच्छा आहे तो वेदांताचे श्रवण करतो, अध्यात्माचा लाभ घेतो, ब्रह्मांड सद्गुरूला शरण जातो आणि देहाचा वाद करून आपल्या पदावर येतो. तो मुमुक्षु मुक्त होण्याची दूर इच्छा करतो. तो श्रवण भक्तीमध्ये जीवन घालतो आणि अध्यात्माच्या रस्त्यावर चालतो. वेदाचा सार घेतो, गीतेचा रस पितो, ओवीचा लाभ घेतो, स्वतःला स्वतः पाहतो, तो ब्रह्मरूप होतो. साष्टांग हो माऊली. साष्टांग कोटी कोटी. ऐका बेटा, मुमुक्षु त्या दृष्टांतातल्या स्वदेशी जाण्याची इच्छा करणाऱ्या ग्रस्ताच्या ठिकाणी समजावे. जन्म मरण ज्यात प्रवाह आहे त्या संसार नदीच्या ठिकाणी समजावे. परमात्म्याची जी प्राप्ती तिला नदीच्या परितीरावरच्या ठिकाणी समजावे. श्रोत्रिय म्हणजे केवळ शास्त्रज्ञ जो पुरुष त्याला नदीच्या काठावरील आंधळ्याच्या ठिकाणी समजावे. या नुसता श्रोत्रिय तो आंधळा, जो ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय
तो सद्गुरू आहे. पण पैलतरी असलेले ब्रह्मस्वरूप याने कधीही पाहिलेले नाही. यासाठी एकदिशी श्रोत्रिय गुरुच्या आश्रयाने स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. केवळ एकदशी जो ब्रह्मनिष्ठ त्यास पांगण्याच्या ठिकाणी समजावे. त्याला गुरुकृपेचे ब्रह्मस्वरूपाचे जे अपरोक्ष ज्ञान त्याच्या रूपाचे चक्षु मिळाले आहे, तो संसार नदीचा पार ते परब्रह्म यास यथार्थतेने जाणले आहे खरे. पण त्याला वेदवाक्याची प्रमाणे देऊन युक्तीने दुसऱ्यास उपदेश करण्याचे पाय नाही, तर तो जीवाला तारण करू शकत नाही. हो माऊली. काय शब्द आहेत बघा. हो माऊली किती सुंदर सांगितलं. डबल वाजते ऐका. ज्याला गुरुकृपेने ब्रह्मस्वरूपाचे अपरोक्ष ज्ञान ज्याच्या रूपाचे चक्षु मिळाले आहे, तो संसार नदीला पार जे परब्रह्म यास यथार्थ जाणतो हे खरे. पण त्याला वेदांत वाक्याचे प्रमाणे देऊन युक्तीने दुसऱ्यास उपदेश करण्याचे पाय नाही, दुसऱ्यास उपदेश करण्याचे पाय नाही, तो जगाला उद्धार करू शकत नाही. हो माऊली. तरी वाचचा पंचकरण अनुवाद करा. उद्या अनुवाद करा. एक दिवस अनुवादासाठी आहे, एक दिवस माझ्या चिंतनाचा आहे. हो एक तर मी बप्पा करून माझ्या रक्ताला मी आता रिकामी नाही. तुम्ही पण कष्ट केले पाहिजे, तुम्ही पण अनुवाद केला पाहिजे, तर मी पंचकरण सांगाल, नाही तर माझं पंचकरण बंद होईल. कळालं का? मराठी. हो माऊली. कारण की नुसते कष्ट आम्हाला करायला लावून तुम्ही सत्ता आहे तर गळलं, ते चुकीचं आहे की नाही? हो माऊली. हो माऊली. म्हणून तुम्ही सुद्धा अनुवाद करण्यासाठी तयारी करा, अभ्यास करा, एकतरी वाक्य बोला. मला तर वाटते का अवघड वाटते, मला नाही प्रश्न पडते. त्या बायका संसारात टनाटन बोलत्या, टनाटन चालत्या. काठ पहार सोडून तिकडे जायचं होतं, पण नदी किती खोल आहे ते नाव नाही, त्याला उतरून जायचं होतं. मग किती खोल पाणी आहे, कसं चालायचं, कोणत्या रस्त्यात भोवले तर कोणचा खड्डा आहे, कोणचं पाणी कमी आहे हे सांगणारा जो नदीतून पार पडतो आणि त्या काठावर जातो, त्याला पाय बी आहे, डोळे बी आहेत. नुसता डोळ्याच आहे, त्याला पाय नाही, त्याला नदी उतरली नाही. त्याला डोळे आहेत, त्याला नदी दिसती, पण तो मध्ये गेला नाही. किती खोल त्याला माहित नाही. मग एक आंधळ आहे, एक पांगळे, मग दोघांना धरून फायदा नाही. जे डोळा बी आहे, ज्याला पाय बी आहे, ते मध्ये बी गेला बी, त्याला नदी दिसते बी. आंधळ्याला नदी दिसली नाही, त्याला पाय आहेत, त्याच्या संकट जायचं, त्याला किती खोलीमध्ये माहित नाही. हो माऊली. मग हे दोघं बी गेले, बिनकाम झाले. पण एक जण आहे, त्याला डोळे आहे, त्याला पाय आहे, त्या नदीतून गेलेला आहे, त्याला मधली लांबी रुंदी कोणी माहित आहे, अशाचा हात धरला. म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुच्या संगतीत राहून त्याच्या बोधाला हृदयात घेऊन अज्ञानाला सोडून नाश करून परमात्म्याचा सहवास घेऊन जो बुद्धी परमात्म्यामध्ये विराजमान होती आणि सोला अनुभूती घेती, देहाची निवृत्ती होती, जडातून बुद्धी बाहेर येते आणि साधूच्या बोधानं बुद्धीला मुक्ती येते, बुद्धी ब्रह्म होती. ही जीवन मुक्ताची खरी स्थिती. साष्टांग नमस्कार माऊली. अशी गुरु भेटले माऊली आम्हाला भेटले. म्हणून डोळा बी आहे आणि पाय बी आहे, अशा माणसाच्या साह्यानं नदी पार होती. जो ब्रह्मनिष्ठ आहे आणि जो सूत्री आहे त्याच्यामध्ये भवसागराची नदी पार होती. मोक्ष मुक्त होतो आणि त्या काठावर उतरून ईश्वराकडे जातो, तिथंच राहतो, ईश्वर होतो. हे वेदांताचं खरं रहस्य उघड केलं तुमच्या पुढे. आता ही संसाररूपी नदी तुच्छ आहे, ईश्वराचा अनुग्रह झाला असता तसे गायीच्या खुरा इतका पाण्यातून तरुण जाणे अगदी सुलभ असते, असे तरुण जाण्यास सुलभ आहे असा परमेश्वर एक अद्वितीय आनंद. आता तुम्हाला शब्द सांगते, तुम्हाला काय काय पकडले ते सांगा, एक दोन सांगा. आमचा परमेश्वर कसा आहे? एक आहे, अद्वितीय, अनंत आहे, असंग आहे, सक्रिय, निर्विकार आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, नित्य आहे, प्रत्यगात्मा आहे, देहत्रयातून वेगळा आहे, अवस्थात्रयाचा साक्ष आहे, पंचकोशाच्या अतीत आहे,
व्यापक द्रष्टा आहे, स्वयं ज्योती आहे, सचित आनंद रूप असा आहे. आणि त्याचे ज्ञान झाले असता संसार नदीतून क्लेशा वाचून इतकेच नव्हे तर मोठ्या सुखाने पार जाशील असे दुसऱ्यास बोलून दाखवितो तो सर्व. एक म्हणले की परमात्मा असतो, त्याला नाव रूप रंग नसतं. अनेक म्हणले की आकार असतात, नाव असतात, रूप असतात, त्यांचा अवतार असतो, तो येतो आणि जातो. पण एक परमात्मा सतत असतो, येत नाही आणि जात नाही. त्याला एवढा अनुवाद करा. मी थांबते आता, 1 तास झालाय बोलायला. त्याला एकच अनुवाद करा. हो माऊली. ईश्वर एकच असतो, त्याला नाम नाही, रूप नाही, रंग नाही. तो सतत असतो, तो येत जात नसतो. आणि ज्याला नाम आहे, रूप आहे, तो येतो आणि जातो. ऐका, आमचा ईश्वर कसा आहे तर एक आहे. एक आहे आणि सत्य आहे. तो सतत आहे आणि नित्य आहे. त्यांचा आमच्याशी संबंध आहे. तो सदा व्यापक रूपानं आमच्या सोबत आहे, पण आमची वृत्ती देहासोबत आहे. म्हणून आमचा अज्ञान सिद्ध झाला आहे आणि आम्ही बद्धतेत राहिलो आहोत. आम्ही मुक्त नाही. चला भाभी बोला. जिंतूर हा ताई. बोला. हा, परमात्मा एक आहे, ईश्वर एकच आहे, त्याला नाम रूप नाही. तो सत्य आहे, तो नित्य आहे, तो सतत आहे, तो आमच्या सोबत आहे. तो परमात्मा आहे. तुम्ही देहासोबत आहे. पुढचं बोला की. भावी ओ डबी, हा, तो आमच्या सोबत आहे. वृत्ती देहासोबत आहे. आता तिथून पडायचंय बाहेरच ताई. आता तिथं नाही राहायचं. हा, होतं बेटा, होतं. अनुभूती येते, हो ताई. देववृत्ती. हो. देहवृत्ती बोलून जाते. ही अध्यात्माची वैभवाची स्थिती आहे. देहस्थिती संपवणं, आत्मबोध घेणं, वेदामध्ये येणं, स्वरूपाकडे राहणं आणि वृत्तीशून्य होणं हे आमचं वैभव आहे. हो ताई. साष्टांग दंडवत, साष्टांग दंडवत. चला आता आपण एक बोलायचो. आमचा परमेश्वर एक आहे. नंतर बोलले अद्वितीय आहे. आता अद्वितीय म्हणजे दोन वाचून तिथं दोनपणा नाही, तिथं भेद नाही, तिथं व्यवहार नाही आणि त्याच्या वाचून काहीच नाही. अद्वितीय, म्हणजे त्याच्यापासून भिन्न काहीच नाही. द्वितीय म्हणजे दोन, म्हणजे एक, एक म्हणजे म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे तो आणि तो म्हणजे आहे, आहे म्हणजे सत आणि सत म्हणजे अद्वितीय आणि मिथ्या म्हणजे जगत. जगताकडे दृष्टी गेली की मिथ्या आहे आणि द्वैत आहे, दोन आहे. पाहणारा आणि दिसणार. नीट आहे का? रेकॉर्डिंग झालं ठेवा. पुन्हा येते आमच्याकडे हे नंतर तुम्हाला सांगणार चिंतन. अद्वितीय आणि द्वितीय. म्हणजे एक आहे, एक म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे आनंद आहे, आनंद म्हणजे व्यापक आहे, तो चौकड आहे, पण मी एका ठिकाणी आहे, मी देहात आहे. देह परिच्छिन्न आहे, तो अपरिच्छिन्न आहे, पण त्याची ओळख नाही, त्याची ओळख संपत नाही. हो माऊली. द्वितीय दोन, अद्वितीय तो दोन नाही. दोन कोण आहे? मग जगत आणि जीव, देव आणि भक्त, वृत्ती आणि व्यवहार, वृत्ती आणि विकार, वृत्ती आणि वासना, वृत्ती आणि पाप, वृत्ती आणि कर्म, वृत्ती आणि देह, वृत्ती आणि जगत, वृत्ती आणि तू आणि वृत्ती आणि मी. राम राम. बापरे ताई, बापरे. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. आणि त्या देहाला टाकून त्या ईश्वरामध्ये मुरावं लागतं. बुद्धीनं त्याला जाणावं लागतं आणि जाणीव सोडून त्या पदावर करावं लागतं. वृत्तीला त्यागून त्याची अनुभूती घ्यावी लागते. देहस्थिती सोडून आत्मस्थिती भोगावी लागते. हे परमपदाची ओळख असते, परमात्म्याची जाणीव असते. देहाची जाणीव बंद असते, वृत्तीराम असते. तिथं जगत नाही, जीव नाही, व्यवहार नाही, विकार नाही, कारण मागं ज्ञान नाही.
हो माऊली. ते 2 म्हणजे वृत्ती आहे, 2 म्हणजे व्यवहार आहे, दुसरं म्हणजे गुण आहे, दुसरा म्हणजे देह आहे, आणि दुसरा म्हणजे साकार घडला परमात्मा आहे. त्याच्यापासून तो ईश्वर आत्मा आहे. त्याच्याद्वारे तो प्रगट झालेला आहे. पण झालेला हा जातो येतो, असलेला हा सदा राहतो. जो सदा असतो तो अद्वितीय, येतो आणि जातो तो द्वितीय. करण्यासाठी आकार घेतो, आकारातून दैत्याचा नाश करतो आणि जगाला सुख देतो. भक्तीचा मार्ग खुल्ला होतो, जीवाशिवाचं प्रेम जुळतं आणि भक्तीचं नातं खुलतं. ईश्वर तिथे आनंदित होतो, त्याला हातात घेऊन गुरुकडे नेतो, त्याला आत्मबोध देतो, तोच ईश्वर सद्गुरू होतो. बापरे. कारण तो असेच माझी पूजा. त्याला बंधन नाही, त्याला विधी नाही, काहीच नाही, पण संस्कारानं होत राहते त्याच. होत राहते. को विधी को निषेध. काहीच नाही, त्याला काहीच कर्तव्यच नाही ना माऊली. त्याच्या अंगाचं वारं लागलं ब्रह्मनिष्ठ महात्म्याचं, तर तुमचं पाप जळून राख होतं, तुमच्या वस्तूचा दोष जातो, तुमचे क्लेश जातात, तुमचे अडकलेले काम होतात. पण लोकांचा भरोसा नसतो, हे होतच असतं. पण तुम्हाला स्वतःची बुद्धी नाचवायची असती, आटट खरट बस मग तिथंच. त्याच्यात काही सगळं काही असतं, सगळं काही असतं, पण तुम्हाला त्यांचा द्वेष असतो, तुम्हाला ते मान्य करायचं नसतं, तर तुमची बुद्धी डुड्डू करते तुमची. हेच खरं, आम्हाला ते लागत नाही. मग संसार नीट नाही तर तुला चिंतन करता येईल का? तर क्लेश असेल तर तुझं बुद्धी शांत होईल का? तुला खायला नाही तर तू चिंतन ऐकशील का? सांगा. नाही नाही, खायला नसल्यावर चिंतन नाही. पाणी नाही सुटलं मिळालं, बाकीचं सोडून द्या आता. ताई, एक एवढ्या पाठामध्ये एवढं वाक्य जरी लक्षात ठेवलं, तो आकारात येतो, भक्तीचे नाते खुलवतो, तोच विकाराचा नाश करतो, ज्ञान देतो, तोच सद्गुरू असतो. एवढं जरी कळालं तरी सगळं संपलं ताई. खरंच सगळं गेलं ताई. एवढं जरी कळालं तरी बास झालं ताई. खूप छान. खुश झाली की माय. खूपच मजा, अध्यात्मातली मजा आहे, संसारात सज आहे. कारण तो आल्यावर काय करत नाही. तुम्हाला एक उदाहरण देते, तुम्हाला मान्य आवडत नाही, आम्हाला ते लागत नाही, बिना पैशाचं जाऊन दाखव आणि मग बोल टक 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 टक. पागल होत आहे, पागल. कारण महाराज म्हणायचे, नामदेवाचं लग्न पण देवानं केलं, कारण भक्तीमुळे त्यांना ऋण त्यांचं फेडलं की नाही. माहिती आपलं करायचं, आपलं काही नाही, आपलं चालवायचं. तो सगळं करतो, त्याचं सगळं त्याला करावं लागतं. आम्हाला लागत नाही, सोडून दे मग सगळं, जा मोठ्यात कोणत्या तरी एका. बोलणं सोपं असतंय, झेलणं कठीण असतंय. म्हणून त्याच्या शक्तीने काय होत नाही. आमच्या महाराजाकडे एक साधक होता, तो वारीवर प्रेम करायचा पांडुरंगाच्या. झाली इमारत फळाली, इमारत फळाली, झाली संत कृपा झाली. त्यांचा मुख्य हेतू मोक्ष असतो, दुय्यम हेतू त्यांच्या कृपा असते, म्हणून त्याला संसारातला पण क्लेश होऊ देत नाही. त्यांचं नाव संत. कळालं का? लक्ष ठेवा, उद्यापासून तुम्हाला अद्वितीय सांगितले. आता उद्या अनंत, असंग, सक्रिय, निर्विकार, निराकार, निर्गुण, नित्य, प्रत्यगात्मा, ग्रहत्यान, वेगळा अवस्था, त्यातून साक्षी, पंचकोशातीत, द्रष्टा, स्वयं, ज्योतिषाचे आनंद, हे सगळे पद तुम्हाला सांगणारे. हे सांगायला 1 तास लागल किंवा अर्धे तास, पटपट घेऊन जाईल, काय सांगता येत नाही. एवढी शब्दाचा तुम्हाला विस्तार करणार आहे. तुम्ही शब्द लिहून ठेवा, त्याचे वावळे पण पुढे अर्थ द्या.